भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, दिल्लीत 27 वर्षांनी सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले आहे। शालीमार बागच्या आमदार असणाऱ्या रेखा गुप्ता यांनी 20 फेब्रुवारीला ऐतिहासिक रामलीला मैदानावर एका मोठ्या समारंभात दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत। मदनलाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या त्या भाजपच्या चौथ्या चेहऱ्या आहेत। आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांच्यासह विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, आशीष सूद आणि शिखा राय देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। परंतु भाजपाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली आहे। त्यामागील कारण काय, भाजपची रणनीती काय याविषयी जाणून घेऊया। भाजपाच्या प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्ली निवडणुकीत शालीमार बाग येथून आम आदमी पक्षाचे 3 वेळा आमदार राहिलेल्या वंदना कुमारी यांचा 29,000हून अधिक मतांनी पराभव केला। वैश्य समुदायाशी संबंधित गुप्ता या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी जोडल्या आहेत। ही भारतातील एक प्रमुख विद्यार्थी संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे। 1992 मध्ये त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सामील झाल्या। दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमधून B.Com पदवीधर असणाऱ्या गुप्ता यांना 30 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे। 1995 मध्ये त्या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या सचिव होत्या आणि पुढील वर्षी त्या अध्यक्ष झाल्या। सुषमा स्वराज यांच्यानंतर त्या दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत। वैश्य समाजातील एक महिला म्हणून त्यांनी ओळख मुख्यमंत्रीपदी निवड करण्याकरिता भाजपा पक्षश्रेष्ठीसाठी महत्त्वाची ठरली। त्यांची निवड म्हणजे आपला थेट संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे। आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील गुप्ता यांच्या समाजातील आहेत। विशेष म्हणजे देशभरातील भाजपाच्या 13 मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्ता या एकमेव महिला आहेत। गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देत भाजपाने स्वच्छ प्रतिमा असलेल्या अनुभवी राजकारणी निवडला आहे। परवेश वर्मा हे मुख्यमंत्री पदासाठी आघाडी होते, मात्र ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पद दिले असते तर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला असता। घराणेशाहीच्या राजकारणावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली असती। रेखा गुप्ता या पदासाठी अनुकूल आहेत कारण त्या पक्षातील तळागाळातील नेते आहेत, असे पक्षातील नेत्यांचे सांगणे आहे। तर ही होती मित्रांनो दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ताबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।